त्यांना खोडकेंना काय म्हणा देत असाल तरी इथं न्याय द्या, हा जो शब्द द्याय नाही नाही. अनिल परबांनी सूचना केलेली मान्य आहे. सभापती महोदय, शिक्षणाशी काय माझी खोडके साहेबांना विनंती आहे. सभापती महोदय, अरे शिक्षकांची नाही मंत्री आले. सभापती महोदय, टीईटीचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. सभापती महोदय, आम्हाला जाणीव आहे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे टीईटीची परीक्षा घेण्यासंदर्भात. आमची याचिका शिक्षकांची देखील सुप्रीम कोर्टात गेली. आम्हाला अपेक्षा होती सरकारनं की त्यात सहभागी होऊन टीईटीची अट रद्द व्हावी. 53च्या वरच्यांना सूट आहे, 53च्या खालच्यांना टीईटी द्यायला लागते. आता अस्तित्वात असणाऱ्या शिक्षकांनी द्यायची आणि पुढे नोकरी पाहिजे असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा द्यायची. सभापती महोदय, एखादी परीक्षा घेत असताना जर ही सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केली असेल तर राज्य शासनाची जबाबदारी व्यवस्थित परीक्षा घेण्याची. आज एका बाजूला 13 कोटी जनतेचं भलं करण्याच्या घोषणा हे सरकार करतंय. साधी 6 लाख लोकांची परीक्षा ही घेऊ शकत नाही. सभापती महोदय, 6 लाख लोकांची परीक्षा साधी घेता येत नाही ना. आज पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये एक पेपर फुटलेला आहे, त्याचं आंदोलन चालू आहे. परवा विद्यापीठामध्ये पेपर फुटले, त्याचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे. नीट बसून सीबीएसई पर्यंत जिथं जिथं हे पेपर फुटतील तिथं कोण लागेबंद आहेत, कुणाचे लागेबंद आहेत चौकशी केलं पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, आमचं म्हणणं आहे की सगळी चर्चा या ठिकाणी थांबवावी, याच्यावर विस्तृतपणे सगळ्या सभागृहांना बोलायची परवानगी द्यावी. मला वाटतं विरोध तिकडचे सत्ताधारी देखील मान्य. म्हात्रे साहेब, तुम्हाला अमान्य आहे का मान्य आहे? मान्य आहे का अमान्य आहे सांगा, म्हणजे तुम्हाला मान्य आहे टीईटीचा पेपर फुटलेला? हा, भारती साहेब इथं आहेत. सभापती महोदय, हे कोणी मान्य करणार नाही, हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की हे सगळं कामकाज बाजूला ठेवावं आणि या पद्धतीनं कामकाज बाजूला ठेवून ह्याची चर्चा व्हावी. भिवंडीत पेपर ज्या कुठं फुटला, त्याचे सूत्रधार काय, कोणावर गुन्हे दाखल केले, त्या गुन्हेगार, आता आमची माहिती अशी आहे की गुन्हे दाखल ज्यांच्यावर झाले त्यांचा हात किती आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या मागची लोक लपवायसाठी चाललेलं आहे. सभापती महोदय, आज आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय उत्तर प्रदेश पर्यंत देश पातळीवर याचं कनेक्शन असं ऐकलं जातंय. सभापती महोदय, आमची विनंती आहे, राज्यात जर विश्वासार्हता निर्माण करायची असेल परीक्षेसंदर्भात, जर विकसित भारत म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर सगळी चर्चा या ठिकाणी बाजूला ठेवा, याच्यावर वेळ द्या, याच्यावर चर्चा घडू द्या. शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे की या ठिकाणी तुमच्यावर या ठिकाणी बोर्ड दाखवलं जातंय, तुमच्या डिपार्टमेंटचं हे फेल्युअर आहे, फक्त समोर दिसतात 2-3 लोकांच्यावर गुन्हे दाखल करून चालणार नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोण कोण सामील आहेत, त्याच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे, हे विस्तृतपणे याची चर्चा सभापती महोदय झाली पाहिजे. त्यामुळे आमची पुन्हा एकदा विनंती आहे की सगळं कामकाज थांबवा आणि ह्याच्यावर या ठिकाणी आपण चर्चा करावी, अशी आमची विनंती आहे. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये टीईटीच्या संदर्भामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये नामुष्की झालेली आहे. 28 तारखेला टीईटीची परीक्षा होणार होती संपूर्ण राज्यामध्ये आणि 6 लाख जवळपास शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. 1028 केंद्रावर ही परीक्षा होणार होती. आता दानवे साहेबांनी सांगितलं, बंटी पाटील साहेबांनी सुद्धा याचा उल्लेख केला, याचा त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून तर ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, याचं प्रश्नपत्रिका हे 1028 केंद्रावर कशा पद्धतीने आपण पाठवणार होतं, त्याचं आपलं मेकॅनिझम काय आहे, या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी खुलासा होणं गरजेचं आहे. खरं म्हणजे ज्या पद्धतीनं